मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण अजूनही समोर आलं नाही. मात्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. आगामी काळामध्ये राज्यामधील मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा या दौऱ्यात होणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी सकाळी संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीत सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. शिंदेंच्या दिल्ली भेटीवर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन काळामध्ये एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात असतात. हा त्यांचा नियमित दौरा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरती टीका केली आहे. शंभूराज देसाई म्हणालेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत की काही लोकांना धडकी भरते. त्यांना विचारलं पाहिजे की उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेलं की तुम्हाला धडकी का भरते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. परिषदेच्या निवडी संदर्भातला विषय हा राज्यातला आहे. त्याच्यासाठी मान्य शिंदे साहेबांना दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. आणि मान्य शिंदे साहेब दिल्लीला गेल्यामुळं ज्यांना कुणाला काही वाटत असेल किंवा ज्यांना कुणाला धडकी भरत असेल त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही की शिंदे साहेब दिल्लीला गेल्यावर तुम्हाला का धडकी भरती, त्यांना विचारा. तर मी स्पष्ट सांगितलं, राज्यामधील काही प्रश्न हे केंद्रीय पातळीवर सोडवले जातात. विविध केंद्रीय मंत्र्यांना त्यासाठी भेटावं लागतं. त्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत. ते दिल्लीला काही पहिल्यांदा गेलेले नाहीत. जेव्हा जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात असतात, असंही ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आगामी 5 राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका काय असणार यावेळी या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA समन्वय यावरही या भेटीची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह याची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे हे या खटल्याशी संबंधित त्यांच्या वकिलांची भेट घेण्याची शक्यता आहे.